गुड मॉर्निंग. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल झुलॉजिस्ट सर्जेराव येडेकर ह्या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी सर्वांचं स्वागत करतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण महाराष्ट्र बोर्डचा जो काही नवीन अपडेटेड सिलेबस आहे बायोलॉजीचा, त्यामधील जो काही पहिला युनिट आहे त्या युनिटचं नाव आहे सेक्शुअल रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट. या चॅप्टर्समधील जे काही सर्व पॉईंट्स आहेत त्या पॉईंट्सवर मी व्हिडिओ बनवत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, मागचा जो काही व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये आपण क्रॉस पॉलिनेशन म्हणजे काय याविषयी विस्तृतपणे माहिती जाणून घेतली होती. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आज आपण क्रॉस पॉलिनेशन्स म्हणजे काय माहिती जाणून घेतली होती. तर क्रॉस पॉलिनेशनमध्ये जे काही एजन्सीज आहेत किंवा मग जे काही कॅरियर आहेत पॉलिनेशनचे, त्याच्यापैकी ॲनिमोफिली हा जो काही घटक आहे तो आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, बघूया ॲनिमोफिली म्हणजे काय. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑन द बेसिस ऑफ एजंट्स इन्व्हॉल्व पॉलिनेशन इज फॉलोविंग टाईप्स. तर पॉलिनेशन हे खालील प्रकारचं आहे. तर कोणकोणत्या एजन्सीज आहेत त्या एजन्सीजच्या बेसिसवर पॉलिनेशनला खालील प्रकारामध्ये डिफायडेशन्स केलेलं आहे. तर बघूया त्यातला आपला पहिला प्रकार ॲनिमोफिली. ॲनिमो म्हणजे काय? विंड म्हणजे काय? जो वारा आहे किंवा मग हिंदीमध्ये त्याला आपण हवा म्हणतो. तर वाऱ्याच्या माध्यमातून जे काही पोलन ग्रेन ट्रान्सफर होतात. तर पॉलिनेशनची डेफिनेशन आपण बघितली होती की पॉलिनेशन्स म्हणजे काय की ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम अँथर ऑफ अन फ्लावर टू दी स्टिग्मा ऑफ अनादर फ्लावर. तर आपण काय म्हणतो? क्रॉस पॉलिनेशन म्हणजे काय की एका फ्लावरचे पोलन ग्रेन त्याच्या अँथरपासून दुसऱ्या फ्लावरच्या स्टिग्मापर्यंत ट्रान्सफर होणं, याला आपण काय म्हणत असतो? तर कॉमनली ॲनिमोफिली. तर बघा ॲनिमोफिली म्हणजे काय? ॲनिमोफिली म्हणजे काय की ॲनिमो मीन्स विंड. तर जे हवेच्या माध्यमातून पॉलिनेशन होतं आणि फिली मीन्स लव्हिंग ऑर दी अट्रॅक्टिंग म्हणजे काय करणं की जे हवेच्या माध्यमातून पॉलिनेशन होतं त्याला आपण काय म्हणत असतो? ॲनिमोफिली. तर बघा, द ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन थ्रू विंड्स इज डिस्क्राइब ॲज ॲनिमोफिली. तर जे पॉलिनेशन हवेच्या माध्यमातून होतं त्याला आपण ॲनिमोफिली म्हणत असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, बघूया द विंड पॉलिनेटेड प्लांट्स आर कॉल्ड ॲज ॲनिमोफिलस प्लांट्स. तर जे प्लांट काय करतात की वाऱ्याच्या माध्यमातून म्हणजे हवेच्या माध्यमातून त्यांचे पोलन ग्रेन ट्रान्सफर करतात आणि त्यांच्यामध्ये फर्टिलायझेशन फायनली होतं, त्या प्लांटला आपण काय म्हणतो? ॲनिमोफिलस प्लांट. तर बघा एक्झाम्पलमध्ये दिलेलं आहे मेजचं जे काही सायंटिफिक नाव आहे मेज. तर मका म्हणजे काय? मक्यामध्ये काय होतं की जे काही पॉलिनेशन आहे ते हवेच्या माध्यमातून होतं. म्हणजे काय की त्यांचे जे काही फ्लावर आहेत, त्या मक्याचे जे काही फ्लावर आहेत त्यांचे जे पोलन ग्रेन हवेच्या माध्यमातून एका फ्लावरपासून दुसऱ्या फ्लावरच्या एका फ्लावरच्या अँथरपासून दुसऱ्या फ्लावरच्या स्टिग्मापर्यंत जाऊन ट्रान्सफर होतं आणि या ठिकाणी पॉलिनेशन होतं. तर त्या प्लांटला आपण काय म्हणतो? ॲनिमोफिलस प्लांट. की म्हणजे ज्या प्लांटमध्ये वाऱ्याच्या मदतीनं जे काही पॉलिनेशन होत असतं त्याला आपण काय म्हणतो? ॲनिमोफिलस प्लांट. तर पुढचा पॉईंट बघूया. सो ॲनिमोफिली इज कन्सिडर्ड ॲज अ मोस्ट प्रिमिटिव्ह टाईप्स ऑफ पॉलिनेशन अँड मोस्टली प्लांट प्रोड्यूस युनिसेक्शुअल फ्लावर. तर बघा, ॲनिमोफिली ही जी काही सर्वात प्रिमिटिव्ह टाईप आहे पॉलिनेशनचा, म्हणजे खूप अगोदरचा आहे, हा काही ॲडव्हान्स नाही आहे आणि मोस्टली युनिसेक्शुअल फ्लावरमध्ये हे बघायला मिळतं. कारण की युनिसेक्शुअल फ्लावरमध्ये काय असतं की एका फ्लावरवर मेल गमेटोफाईट असतो आणि दुसऱ्या फ्लावरवर काय असतो की फिमेल गमेटोफाईट. तर युनिसेक्शुअल फ्लावरमध्ये काय असतं की एक जो गमेटोफाईट आहे तर मेल अँड्रोशियम किंवा मग गायनोशियम त्यापैकी एक अब्सेंट असतो, त्याला आपण काय म्हणतो? युनिसेक्शुअल फ्लावर. फॉर एक्झाम्पल मेजमध्ये आपल्याला वाऱ्याच्या माध्यमातून पॉलिनेशन्स बघायला मिळतं. तर बघा, फ्लोरल ॲडॅप्टेशन्स फॉर ॲनिमोफिली. तर मग जे काही ॲनिमोफिली होण्यासाठी जे काही समजा ॲनिमोफिलस प्लांट आहे त्याच्यामध्ये कोणकोणते अडॅप्टेशन्स होणं गरजेचे आहे त्याविषयी आपण इथे जाणून घेणार आहोत. तर बघा डेफिनेशन्स बघा. ॲनिमोफिलस प्लांट मेक सर्टन अडॅप्टेशन्स इन देअर फ्लावर टू फेवर दिस प्रोसेसेस. दिस इज कॉल्ड ॲज फ्लोरल अडॅप्टेशन्स फॉर ॲनिमोफिली. तर बघा की ॲनिमोफिलस प्लांटमध्ये जे काही समजा पॉलिनेशन होण्यासाठी त्यांच्यामध्ये जे काही अडॅप्टेशन्स होतात त्याला आपण काय म्हणत असतो की त्याला आपण म्हणतो फ्लोरल अडॅप्टेशन्स इन ॲनिमोफिली. म्हणजे त्या प्लांटमध्ये
पॉलिनेशन होण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी होणं गरजेचं आहे. तर बघूया विद्यार्थी मित्रांनो, फ्लोरल ॲडॅप्टेशन्स इन ॲनिमोफिलस प्लांट. सो फ्लावर आर स्मॉल इनकॉन्सिपियस विदाउट ब्राईट कलर्स नेक्टर अँड फ्रॅग्रन्स. तर फ्लावर कसे असले पाहिजे, छोटे असले पाहिजे, इनकॉन्सिपियस असले पाहिजे, विदाउट ब्राईट म्हणजे त्यांचा कलर असा खूप असा जास्त असा भक नसला पाहिजे, नेक्टर आणि फ्रॅग्रन्स म्हणजे त्यांचा स्मेल येणारे काय असले पाहिजे, त्यांचे जे काही समजा फ्लावर असलं पाहिजे. बघा दुसरा पॉईंट आहे पेटल्स आर ग्रीन अँड हायली रिड्यूस. तर पेटल कसे असले पाहिजे, हिरव्या कलरचे असले पाहिजे आणि हायली रिड्यूस असले पाहिजे. त्यानंतर तिसरा पॉईंट आहे व्हेन फ्लावर आर युनिसेक्शुअल द मेल फ्लावर आर प्रेझेंट ॲट अ हायर लेवल. तर युनिसेक्शुअल फ्लावरमध्ये काय असतं की त्यामध्ये मेल हा जास्त प्रमाणात असला पाहिजे, तरच त्या ठिकाणी पॉलिनेशन हे चांगल्या प्रमाणात होईल. नेक्स्ट पॉईंट आहे स्टेमन्स आर लॉंग फिलामेंट्स. तर स्टेमन जो आहे ओके, तर स्टेमनचा जो काही फिलामेंट्स हा लॉंग असला पाहिजे, व्हर्साटाईल आणि एक्सपोज अँथर. तर बघा जो काही स्टेमन असा व्हर्साटाईल असला पाहिजे. डायग्राममध्ये दिलेलं आहे की जो काही स्टेमन व्हर्साटाईल कसा असतो आणि स्टेमन बायफिक्स कसा असतो. तर स्टेमनचे दोन प्रकार असतात. तर हा जो डायग्राममध्ये दिलेला आहे हा 1 नंबरचा स्टेमन हा व्हर्साटाईल अशा प्रकारचा असतो आणि स्टेमन बेसिफिक्स अशा प्रकारचा असतो. तर बघा पोलन ग्रेन आर प्रोड्यूस इन लार्ज नंबर अँड दे आर स्मॉल, स्मूथ वॉल, पेल येलो इन कलर अँड लाईट वेटेड. तर पोलन ग्रेन कसे की लार्ज नंबरमध्ये पाहिजे आणि स्मॉल पाहिजे, स्मूथ वॉल पाहिजे आणि येलो कलरचे पाहिजे आणि लाईट वेटेड पाहिजे, तरच काय होईल की त्यांच्यामध्ये पॉलिनेशन होणं सोपं जाईल. सो लॉंग स्टाईल पाहिजे, जे काही स्टाईल आहे. सो हिअर गायनोशियम इज कन्सिस्ट ऑफ स्टाईल, स्टिग्मा अँड ओहरी. तर जे काही समजा गायनोशियममध्ये जी स्टाईल आहे, स्टाईल बिअर अ लार्ज फिदरी अँड हेरी स्टिग्मा. तर ती काही स्टिग्मा आहे ती लार्ज पाहिजे, फिदरी पाहिजे आणि हेरी पाहिजे. काय होईल की त्यामुळे त्याच्यामध्ये जो काही पोलन ग्रेन आहे तो अलगद ट्रॅप होईल, अलगद त्याच्यामध्ये जाऊन तो काय होईल, ट्रॅप होईल. सो फॉर एक्झाम्पल जे काही ॲनिमोफिलस प्लांट आहेत त्यामध्ये ग्रासेस, मेज, जोआर आणि शुगर केन, दीज आर दी एक्झाम्पल ऑफ ॲनिमोफिलस प्लांट्स. थँक्यू.